Hello students, from yesterday we have continued our online work further. मध्ये जी जवळजवळ 11 दिवस गॅप पडली त्यानंतर आपण कालचा पहिला व्हिडिओ नंतरच्या स्टेजमधला काढला. आता आपण हा दुसरा व्हिडिओ तुम्ही लक्ष द्यायचं आहे. सेकंड लेक्चर तर पहा या ठिकाणी आपण सुरू आहे डिफरन्शिएशन 12व्या वर्गाचं टॉपिक 1 एक्सरसाइज 1.3 अँड डिफरन्शिएट द फॉलोइंग. डिफरन्शिएट द फॉलोइंग आता काय चालू आहे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. तर लेट अस सी नंबर 1. फर्स्ट प्रॉब्लेम फॉर टुडे y is equal to a raised to x raised to x plus x raised to 10 plus x raised to 10 raised to power x. तर या ठिकाणी अशा प्रकारचा प्रॉब्लेम आहे 10x प्राइम. तर हाय स्पेसिफिसिटी तीन या ठिकाणी तीन फंक्शन दिसतात अँड देअरफॉर लेट y इज इक्वल टू u प्लस v प्लस w. तीन फंक्शन कालपर्यंत आपण दोन फंक्शन पाहिले. आता या ठिकाणी तीन फंक्शनची ॲडिशन दिसते. 10 raised to x raised to x it is u plus v plus w. आणि अशा प्रकारे आता आपण प्रत्येकाची डेरिव्हेटिव्ह काढू. या ठिकाणी u इज इक्वल टू 10 raised to x raised to power x. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स आपण नेहमी सांगतो log u इज इक्वल टू log ऑफ 10 raised to x raised to x. इट इज log ऑफ u इज इक्वल टू काय होते पॉवर log ऑफ a raised to m. m म्हणजे पॉवर पॉवर म्हणजे काय x raised to x आणि काय होईल x raised to x into log of 10. आता हे झालं प्रॉडक्ट फंक्शन u into v म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉडक्ट अँड देअरफॉर डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x log u dx of log u is equal to dx of x raised to x into log of 10. This is dx of log u काय आहे कंपोजिट फंक्शन आहे 1 upon u du by dx and now it is function product derivative of product असं u into v फर्स्ट टाइम कसे काढतो आपण फर्स्ट फंक्शन into dx of सेकंड फंक्शन. तर आता या ठिकाणी प्रॉडक्ट नाही येते कारण log 10 ची डेरिव्हेटिव्ह काय आहे 0 येणार आहे आणि म्हणून या ठिकाणी dx of x is equal to log 10. तर log 10 ही कॉन्स्टंट आहे. log 10 ही कॉन्स्टंट आहे कारण त्याची डेरिव्हेटिव्ह काळात 0 देणार आणि म्हणून log 10 बाहेर काढलं आणि आता असं लिहिलं dx of व्हेरिएबल्स x आणि dx of x कालसाठी काढायचे आहे ते फंक्शन वेगळं घेऊन नंबर इक्वेशन 1 याची डेरिव्हेटिव्ह एवढ्या याची ती वेगळी काढायची कारण आता आणि हे जे फंक्शन ॲक्शन केले u v w त्याच्याशिवाय त्याला वेगळं बनायचं वेगळं त्या फॉर्मले. आता वेगळं कसं बनायचं आपल्याला जो x आलेला आहे x आलेला आहे x आलेला आहे y आलेला आहे u v w आलेला आहे आणि x y आल्यामुळे आपण z बनवू शकतो. त्या फॉर्मले z इज इक्वल टू म्हणजे अदर दॅन द फोरफॉलोइंग फंक्शन्स x raised to x. अशा प्रकारे त्याची डेरिव्हेटिव्ह वेगळी काढायची आणि इथे आता बोथ साइडचा लॉग घ्यायचा लॉग ऑफ z इज इक्वल टू लॉग आपला नेहमी सारखा फॉर्मा x raised to x अँड दिस वे गिव्ह लॉग z इज इक्वल टू लॉग ऑफ a raised to m log a m log e. डेरिव्हेटिव्ह आपण काल काढली होती. डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स dx of log z is equal to dx of x log of x into log x. dx of log z काय होणार ह्याला कंपोजिट 1 upon z dz by dx 1 upon z
divided by dx, and this is equal to derivative of product of two function u into v, the first function second function. काय असते त्या ठिकाणी कोणता रूल पाहिला आपण आता रिकॉल करा. या ठिकाणी आपण रूल पाहिला तो कोणता आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ द प्रॉडक्ट किती dx of u into v. काय असते ते इट इज इक्वल टू u dv by dx plus v dv by dx. म्हणजे काय फर्स्ट into derivative of second plus second into derivative of first, second into derivative of first. So let us see first function dx of second function plus second function into dx of first function, and therefore this will u. आता हे काय होणार 1/z dz by dx 1/z dz by dx is equal to x dx of log x काय असते 1/x plus log x dx of x किती 1. therefore dz by dx 1/z multiplied आहे it is x cancel काय उरलं 1 plus log x आणि इथे आता dz by dx is equal to z into RHS 1 plus log x. therefore dz by dx is equal to dz by dx म्हणजे dz by dx is equal to z ची व्हॅल्यू 5z काय झालं 5z काय x into 1 plus log x. आता dz by dx म्हणजे z डेरिव्हेटिव्ह ऑफ z म्हणजे काय dx ऑफ x असतो म्हणजे आपण करू शकतो म्हणजे dx ऑफ x हे या टर्मचं आन्सर किती आलेलं आहे एवढं. आणि आता इक्वेशन 1 मध्ये जायचं therefore इक्वेशन 1 becomes equation 1 becomes याच्यात जायचं इक्वेशन 1 1/u du by dx 1/u du by dx is equal to log 10 into dx of x raised to x. यातच कळलं आपण dx of x raised to x is किती आलेली आहे x raised to x in bracket 1 plus log x. आणि आता हे du by dx is equal to काय केलं पहा आपण परत या ठिकाणी काय केलं आपण इथे ही जी डेरिव्हेटिव्ह काढली कशाची dx of x raised to x ती काढून ती किंमत इथे ठेवली इक्वेशन 1 मध्ये. आता इक्वेशन 1 तुम्हाला पण केलं 1/u du by dx is equal to log 10 into dx of x raised to x. याची व्हॅल्यू इथे कुठली आहे x raised to x into 1 plus log x. आता हे काय आहे du by dx हा जो u आहे हा कुठे जाईल u into x raised to x 1 plus log x into log 10 हे टर्म शेवटी दिली. त्यानंतर इथे u ची किंमत आहे du by dx is equal to u ची किंमत पहा काय आपल्याला u ची किंमत आहे 10 raised to x that is 10 raised to x into u into ये पूर्ण ब्रैकेट है x raised to x 1 plus log x into log of 10 तर हे जरी डेरिव्हेटिव्ह du आहे म्हणजे u ची. आता आपल्याला याचं ठीक करायची फक्त u चे अंतर झाले बघ. आता v चं काढू v is equal to v काय आपल्याला v is equal to
x raised to 10. परत taking log on both sides, log of p, log of RHS, x raised to 10. Therefore, log of p is equal to log of. तर या ठिकाणी कोणता रूल लावायचा आता? लॉग ऑफ ए रेस टू एम. एम म्हणजे पॉवर एक्स चा पॉवर एक्स रेस टू 10. त्यावेळी एक्स रेस टू 10 इंटू लॉग ऑफ एक्स रेस टू 10 इंटू एक्स रेस टू 10 इंटू लॉग ऑफ एक्स. आता हे काय झालं? हे झालं यू इंटू बी प्रॉडक्ट ऑफ टू फंक्शन. therefore ddx ऑफ लॉग बी is equal to दोन्ही बाजूला डेरिव्हेटिव्ह लावायची. ddx of x raised to 10 into log of x. आता या ठिकाणी ddx of log b again it is composite and therefore त्याचे काय डेरिव्हेटिव्ह होणार? 1 by b dv by 1 by b dv by dx is equal to. आता हे परत काय? ddx of u into b. हे पहा ddx of u into b काय असते? फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट and therefore first function x raised to 10 ddx of सेकंड. पास सेकंड फंक्शन काय आपल्याला? log x plus second function log x into ddx of first. काय आहे? x raised to 10. x raised to 10. काय केलं? फर्स्ट फंक्शन ddx of second function plus second function into ddx of first function. Therefore 1 by dv by dx is equal to x raised to 10 ddx of log x काय आहे? 1 by x plus log x ddx of x raised to 10 हा कोणता फॉर्म्युला? x raised to 10 साठी कोणता फॉर्म्युला? ddx of x raised to n. सर्वात बेसिक फॉर्म्युला आपण जो पाहिला होता तो त्या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. x raised to n काय असतो फॉर्म्युला? ddx किती? nx n minus 1 n into x raised to n minus 1. आणि म्हणून या ठिकाणी काय होणार? याची किंमत किती? 10. x raised to 10 minus 1 10 minus 1 किती? 9 and therefore it is 1 by b dv by dx is equal to. आता इथे x raised to 10 by x छेदामध्ये एक x कॅन्सल होणार आणि किती उरले? x raised to 9 plus 10 into x raised to 9. कारण आपण लॉग टर्म शेवटी लिहितो लॉग एक्स. पूर्ण पद आले तर पहा या ठिकाणी एक्स कॅन्सल झाला. काय उरलं? x raised to 9 plus 10 into x raised to 9 into log of x. आणि आता या ठिकाणी dv by dx b into x raised to 9 plus 10 x raised to 9 into log x. dv by dx. आता पहा b ची किंमत काय आपल्याजवळ? b ची किंमत आहे x raised to 10 x raised to 10. त्यानंतर पुन्हा कंसामध्ये पहा x raised to 9 कॉमन निघते ते बाहेर येऊ नये. b ची किंमत लिहिली जी प्रॉब्लेम मध्ये दिली आहे आणि x raised to 9 कॉमन घ्यायचे म्हणजे इथे उरला 1 प्लस इथे उरला 10 log x. 10 हे पद बाहेर गेलं तर हे झालं dv by dx. पार्ट dv by dx काय आन्सर आलेला आहे परत रिकॉल करा. इट इज या ठिकाणी आपण b ची किंमत लिहिली
x raised to 10 into x raised to 9 बाहेर काढला कॉमन काढल्यानंतर आणि उरलेलं 1 + 10 टाइम log x हे झाली 20 व्हॅल्यू. आता काढायची w ची व्हॅल्यू w again w is equal to x raised to 10 raised to x. पुन्हा काय करतो आपण लॉग घेतो log of w is equal to log of RHS x raised to 10 raised to x and this will give log of w by rule of log. काय होईल या ठिकाणी log of और काय होईल खाली 10 raised to x into log x 10 raised to x into log x. Therefore, differentiating both sides dx of LHS log w dx of RHS 10 raised to x into log of x. Therefore, dx of log w काय होणार 1/w dw by dx 1/w dw by dx and this is now u into v काय असते first function dx of second function plus second function dx of first function. काय first dx second dx first and this will give 1/w dw by dx is equal to 10 raised to x dx of log x is 1 by x plus log x into dx of 10 raised to x. कोणता फॉर्म्युला dx of 10 raised to x म्हणजे काय dx of a raised to x काय असते फॉर्म्युला a raised to x into log of base काय a म्हणजे x कनेक्ट केला and therefore it will give a raised to x that is 10 raised to x into log of a. आणि आता आपण असे डेरिव्हेटिव्ह करू dw by dx and therefore dw by dx is equal to काय होईल w उजवीकडे मल्टीप्लाय मध्ये चालत आहे मल्टीप्लाय आहे w आला का आता या ठिकाणी काय दिसते आपल्याला 10 raised to x by x म्हणजे 1x कॅन्सल होणार सॉरी 10 raised to x by x राहणार नाही काय राहील तसंच आहे ते कॅन्सल व्हायची काही पॉसिबिलिटी नाही म्हणजे असंच आहे 10 raised to x by x plus log x into 10 raised to x into log of 10 raised to x पर कोई नहीं है plus 10 raised to x into log x into log 10 तर फरक पाहून झालेला आपण पुन्हा 10 raised to x लिहिलं log of x into log of 10 तर अशा प्रकारे या ठिकाणी ब्रॅकेट आलेला आहे आणि आता w ची किंमत घ्यायची dw by dx dw by dx is equal to w काय w ची किंमत घ्यायची तर काय w काय करायचं तेव्हा w काय आहे x raised to 10 raised to x that is x raised to 10 raised to x आणि या ठिकाणी आता अजून कंसामध्ये काय कॉमन निघते पहा कंसामध्ये कॉमन निघते 10 raised to x तर 10 raised to x हे पण कॉमन घ्या बाहेर काढा 10 raised to x बाहेर काढलं आणि या ठिकाणी आता काय होईल पहा 10 raised to x कॉमन काढल्यानंतर इथं काय होणार 1 by x plus log x into log 10
कारण काय 10⁻⁴ हे पद कॉमन झालं 1/x राहिले इथं ते बाहेर गेलं log x into log 10 and therefore हे झालं dw/dx आणि असा आपला आन्सर therefore dy/dx it is du/dx plus dv/dx plus dw/dx dw/dx आणि आता फायनल आन्सर आहे dy/dx इक्वल टू du/dx पार्ट du/dx सुद्धा तेव्हा du/dx सुद्धा 10⁻⁴ 10⁻⁴ into bracket x⁻⁴ x⁻⁴ 1 plus log x 10⁻⁴ into x⁻⁴ into 1 plus log x into log 10 10⁻⁴ x⁻⁴ 1 plus log x into log 10 एक किंमत झाली du/dx ची प्लस dv/dx by dv/dx 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 is equal to x⁻⁴ x⁻⁴ into x⁻⁹ x⁻⁹ in bracket 1 plus 10 log x 1 plus 10 times log x तर ही व्हॅल्यू झाली कशाची dv/dx ची प्लस dw/dx ची व्हॅल्यू ही व्हॅल्यू x⁻⁴ into 10⁻x in bracket 1/x plus log 10 1/x plus log 10 log x पहिले आहे into log of 10 तर अशा प्रकारे आपण काय काय लिहिलं dy/dx is equal to किती आलं dy/dx is equal to या ठिकाणी आपल्याला दिसते की du/dx 10⁻⁴ प्लस du/dx ची व्हॅल्यू परत चेक करा पार्ट du/dx ची व्हॅल्यू आहे का ते 10⁻⁴ into x⁻⁴ 1 plus log x log 10 dv/dx ची व्हॅल्यू चेक करा आपण dv/dx is equal to x⁻⁴ into x⁻⁹ into bracket 1 plus 10 log x त्यानंतर dw/dx ची व्हॅल्यू पहा dw/dx is equal to x⁻⁴ into 10⁻⁴ in bracket 1/x plus log x into log 10 तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाच्या आन्सर करतो त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 Question 7. Y is equal to log x raised to x minus cos x raised to cot x. Cos x raised to power cot x raised to power cot x. आता या ठिकाणी दोन टर्मची काय आहे सबट्रॅक्शन आहे therefore
y is equal to u minus v, and therefore u is equal to log x raised to power x, taking log on both sides, log of u, traditional type, log of u is equal to pi r, it is log of RHS, log of x raised to power x, then log of u, काय दिसते आपल्याला आता log of a raised to m, पॉवर आता या ठिकाणी पॉवर काय आहे x, x हा गुणाकार चालला जाईल x into log of x, बरोबर x into log of x. Now differentiating dx of LHS, dx of RHS, dx of log u, again traditional आपण कशामध्ये आहोत कंपोजिट मध्ये आहोत, and therefore कंपोजिट मध्ये काय होणार 1 by u du by dx, it is dx of product of two function u into v, therefore u into v, I can say first dx of second plus second dx of first, and therefore it will yield first dx of second function log of x, first dx of second plus second log of x into by dx of first. काय केला आपण बा फर्स्ट सेकंड फर्स्ट अल्टरनेट डेरिव्हेटिव्ह लागलेले आहे, and therefore 1 by u du by dx is equal to, it is x into dx of log x, म्हणजे बेसिक फॉर्म्युला काय आहे, बेसिक फॉर्म्युला तो अतिशय सिंपल होता dx of log x म्हणजेच dx of log of function, it is equal to 1 by function, कोणतं फंक्शन कशाला म्हणतो फंक्शन x ला म्हणतो फंक्शन x ला, म्हणजे x च्या जागी जे आलं ते आपण छेदामध्ये ड्रॉ करतो, and therefore it will be, तेव्हा x च्या जागी काय आहे, x च्या जागी आलं log x, x च्या जागी या ठिकाणी काय दिसते आपल्याला log x, आणि म्हणून it will be drawn, that's why it will give 1 upon log x into dx of composite function, log of function composite dx of log x plus log of x dx of x 1, and therefore 1 upon du by dx is equal to x by log x, dx of log x 1 by x, आप इक्वल कर लो x by log x into dx of log x is 1 by x plus log of x, आता काय होते, therefore du by dx is equal to, इकडे u हा x कॅन्सल होतो, हा x कॅन्सल होईल, काय उरला आता अंशामध्ये 1 उरलं 1 by log x plus log of x, and therefore no, आता काय पाहिजे आपल्याला du by dx is equal to u ची किंमत ठेवायची, therefore du by dx is equal to, u ची किंमत काय आपल्याला u is equal to log of x raised to power x, log of x raised to power x, u ची किंमत ठेवली into the bracket, it is 1 by log x plus log of x,
तर हे झालं u बाय cx. आणि आता आपण काढायचं व्हीची व्हेरिएबल आता काढायची आहे बघा. नो v इज इक्वल टू v इज इक्वल टू काय v इज इक्वल टू cos x प्लस टू cot x. cos x रेस टू पॉवर cot x. इथं लॉग घ्यायचा ते आपण नेहमीसारखा आपण लॉग ऑफ v इज इक्वल टू लॉग ऑफ RHS लॉग ऑफ cos x रेस टू पॉवर cot x आणि इथं ब्रॅकेट दिस लॉग ऑफ v log of काय आहे a raised to m log a. therefore cot x into log of cos x log of v झालं. ते काय आहे u म्हणजे दोन फंक्शनचा प्रोडक्ट. इथं काय करतो आपण बोथ साइडचे आपण डेरिव्हेटिव्ह घेतो. ddx of log of v is equal to ddx of cot x into log of cos x. म्हणजे हे जे दिसते आपल्याला कंसात ddx ऑफ हे कशा प्रकारचं आहे. हे आहे u इंटू v. हे आहे आता u इंटू v प्रकारचं. अँड therefore ddx of log v is equal to काय होणार. इट इज द कंपोजिट फंक्शन. therefore it is 1 by v dv by dx is equal to 1 by v dv by dx is equal to काय होणार ddx of काय आता u इंटू v. तर काय असते u ddx of v. v म्हणजे सेकंड फंक्शन log of cos x प्लस सेकंड फंक्शन log of cos x into ddx of first function cot x. And therefore it is 1 by v dv by dx is equal to cot x ddx of log cos x log of cos x ddx of log function ddx of log function काय असते 1 upon function x च्या जागी काय आलेला आहे cos x. x च्या जागी आता आपल्याजवळ cos x. it is the composite function and that's why it will give 1 upon function cos x